आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते आणि मी आत्ता उभी आहे तो भाग आहे मुंबईचा सुप्रसिद्ध असा पाली हिल हा भाग. पाली हिल म्हटलं की आपल्याला देवानंद आठवतो, दिलीप कुमार आठवतो, आमिर खान आठवतो, पण या सगळ्यांच्या बरोबर इथे सामान्य माणसं सुद्धा राहतात आणि या सामान्य माणसांच्या घरी जाऊनच आपण आपलं महत्त्वाचं काम करणार आहोत, खवय्येगिरीचं. आपण कोणाच्या घरी जातोय ते बघूया. हरतालिकेला नमस्कार करून आपण आलो आहोत शीला सामंत यांच्या घरी आणि आता काकूंच्या आशीर्वादाने आपल्याला नैवेद्य पण शिकायचंय काय हरतालिकेचा तो. तर काकू नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. मला सांगा की कोण कोण आहे घरी तुमच्या? मला 2 मुलगे, त्यातला माझा मोठा मुलगा आता जपानला, सून मुलगा आणि नात. अच्छा. हा, आणि इथे धाकटी सून, धाकटा मुलगा आणि नातू आणि आम्ही दोघं असतो. अच्छा, मला सांगा की तुम्ही हरतालिका, आता आज हरतालिका आहे, तर तुमच्याकडे तुम्ही कुठच्या आहात मूळच्या? मी मूळची बॉर्डरवरची सांगितलं होतं, बेळगावची. पण मी इथे कुडाळ रेस्टोर नाही, सामंत म्हणजे कुडाळ रेस्टोर. त्यांची पद्धत होती ते हरतालिका पूजा मूर्ती आणून पुजते मी. अच्छा, हरतालिकेची सगळी पूजा करते, फळं वगैरे, नारळ, उपास करते. दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीला शेळवायचं, नैवेद्य बुद्ध हे पोळ्याचा नैवेद्य दाखवून शेळवायचं. ते चालू आहे अजूनपर्यंत. नाही त्याचा म्हणजे हे संपूर्ण हा जन्म तर त्यांना लाभलीच हरतालिका आणि काकूंच्या आशीर्वादाने आम्हालाही सगळ्यांना लाभणार आहे. तर आज आपण जे 3 पदार्थ, 3 दाखवता ना काकू पदार्थ? हो, 3. तर 3 पदार्थ आपण शिकतोय. तर त्यातला पहिला पदार्थ मला कुठचा शिकवताय काकू? ऋषी पंचमीची भाजी पहिला पदार्थ. हा, ओके. कारण ती सगळ्या भाज्या मिक्स करून आपण करतो ती. तर सगळ्या भाज्या मिळाल्या तुम्हाला? मिळाल्या, पण त्यातल्या 1-2 आता सीझन लवकर आहे ना, गणपती नंतर त्या मिळतात. येस, तर ती ऍक्च्युली पूर्ण 2-3 महिने या भाज्या मिळतात. तर ती इतकी चविष्ट असते भाजी, तर ती कधीही तुम्हाला करता येईल. पण आता आपण आज तुम्हाला ऋषीसाठी ही भाजी करायची, ती आज मुद्दामून शिकवतोय म्हणजे ऋषीला करता येईल. तर याचं साहित्य लिहून घ्या. मुळा, बटाटा, श्रावण काकडी, नंतर कच्चं केळं, लाल भोपळा, कच्ची पपई, कणीस, राजगिऱ्याचे देठ, सुरण, कोबी, गूळ, तूप, चिंच, मीठ, रताळं, शेंगदाणे, मटार, नंतर गाजर, कॅप्सिकम, दुधी भोपळा, मिरच्या, खोबरं. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलंय आपण. आणि काकू आता फोडणी? मिरचीची फोडणी. बरं, मिरच्या तुम्ही मध्ये उभ्या कापून घेतल्या? मिरच्या. तूपच आपण घेतलेलं आहे, साजूक तूप, म्हणजे त्याची चव चांगली आणि वास पण छान येतो. बरोबर. आता तुम्हाला भाज्या टाकायच्यात आधी? नाही, आधी झाकण जरा ठेवा. डायरेक्ट नुसतं झाकण? थोडं झाकण. पाणी वगैरे काही नको? काही नाही. वरती पण नको पाणी? काही. आता तो मिरची त्याच्यात ती अशी तळल्यासारखी होते, तो आरोमा त्या भाजीला येणार. बाकी मसाला आपण काहीच घालत नाही त्या भाजीत. आणि आता एक आपण थोडी घालत जा. तर मग आपण आधी सुरण आणि हे सगळं जे कठीण आहे काढू. आता मला कणीस असं डायरेक्ट टाकू ना नुसतं? एक पाण्यात आहे. हे बघितली ना, ही मिरची अशी झाली ब्राऊन, हा जो कलर आहे ब्राऊन, तो आरोमा ह्याला येणार. हा जो तुम्ही बघताय कलर मिरचीचा ब्राऊन, तो आला पाहिजे. आता सुरण, कच्ची केळी, कच्ची केळी, रताळ, दुधी, कच्ची पपई. भाज्या तुम्ही जशा आपण 1 by 1 घालतोय तशा नोट डाऊन पण परत करा आणि म्हणजे तुमच्या लक्षात राहील काय काय घेतलंय. बटाटा, ऋषीच्या भाजीच्या म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या ठराविकच भाज्या आहेत ना काकू? म्हणजे सगळ्या भाज्या पावसाळी मेनली भाज्या ज्या येतात, म्हणजे दोडकं, चवसं, ह्या भाज्या मेनली घालायच्या त्याच्यात. आणि ते राजगिऱ्याचे देठ, आळू ताजं, ते असं ह्याचं आळू येतं ना, तेर आळू आपण म्हणतो ते, लाल भोपळा, हे घोसाळा आहे ना? हा लाल भोपळा घाला. जबरदस्त हेल्दी अशी भाजी आहे. नंतर गाजर, आता हे शेंगदाणे, मटार. आणखीन काय काय दाणे चालतात काकू? ह्याचे चालतात. काय तुझं राजमा,
दाणे पाहिजे ते. हो, शेंगांचे कुठलेही चालतात हो ना? हो हो वालीचे दाणे हा, चालतात. वालीचे पण हो, चालतात. कोबी, हा आपला नंतर लाल देठ आणि हा पालक. ही राजगिऱ्याची लाल देठ आहेत ना? हो, हो. हा. आळू ही आपण थोडी वाफवून घेतलेत ना? हो, आळू आणि राजगिरा दोन्ही पानं. दोन्ही पानं जरा वापरून. ठीक आहे. आता मग हे पाणी ताटात. हे घालू पाणी हो नाही ताटावर ठेव. ताटावर. हा. एक किती मिनिटं? एक 10 मिनिटं लागतील. हो हो. तर आपण कुकर मध्ये घेत असल्यामुळे ह्या भानगडी होत नाही. ठीक आहे. आपण एक 5-10 मिनिटं शिजवून घेऊया. बघूया ना झालं. झाले. हळू हा झाले. आता आधी घी, इथे चिंचेचं पाणी, दोन चमचे मीठ, खोबरं सगळं ओलं खोबरं. ही भाजी खूप मस्त लागते आणि सगळ्यांना आवडते. ऋषीची भाजी. आणि मला असं वाटतं आपला हा मराठी उंधियो आहे ना, ऋषीच्या निमित्तानं आपल्याला उंधियो खायला मिळतो. आणि बेसिक गोष्ट अशी असते की त्या त्या सीझन मध्ये त्या त्या ज्या भाज्या आहेत त्या खाल्ल्याच गेल्या पाहिजेत. तर तशी ही भाजी आता तयार झालेली आहे ऋषीची. नक्की करा ऋषी पंचमीच्या दिवशी. आणि आज आम्ही ही कशी काय केली याचं साहित्य आणि कृती आहे. ऋषी पंचमीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मुळा, बटाटा, श्रावण काकडी, कच्चं केळं, लाल भोपळा, कच्ची पपई, मक्याचा कणीस, राजगिऱ्याचे देठ, ओलं खोबरं, सुरण, कोबी, गूळ, तूप, चिंच, मीठ, रताळं, शेंगदाणे, मटार, गाजर, भोपळी मिरच्यांचे तुकडे, दुधी भोपळा, मिरच्या आणि तेलावर परतलेली राजगिरा आणि अळूची पानं. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये अख्ख्या मिरच्या, मक्याच्या कणसांचे तुकडे, सुरण, कच्च्या केळाचे तुकडे, रताळं, दुधीचे तुकडे, श्रावण काकडी, कच्ची पपई, बटाटा, लाल भोपळा, गाजर, शेंगदाणे, मटार, भोपळी मिरच्यांचे तुकडे, कोबी, राजगिऱ्याचे देठ, तेलावर परतलेली अळू आणि राजगिऱ्याची पानं घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. त्यामध्ये गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि ओलं खोबरं घालून भाजी शिजवून घ्यावी.